शीळ संघाचा प्राथमिक स्वरूपाचा गोलंदाज द मॅन विथ द गोल्डन आर्म, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो, पहिला चेंडू स्लोवर वन, क्या बात है. आशिष नेहरा स्टाईलने हा बॉल चेंडू डिलिव्हर केलाय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर धाव आली नाहीये, डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. आणि जर बघितलं आपण तर खूप चांगले बॅट्समन आहेत शिवनेरकरांमध्ये. तदनंतर विचार केला तर मधू असतील, सोपान असेल, रुपेश असतील, चांगले बॅट्समन आहेत. ओ इनसाइड आउट खेळले, दवेमध्ये असेल, कव्हर पॉईंट मध्ये चेंडू काढलाय, तो क्षेत्रक्षे चेस करतोय आणि गुड फिल्डिंग. फुटबॉल फिल्डिंग 2 धाव मिळतील. आणि ज्या ठिकाणी 2 नव्हे तर 1च धाव होती त्या ठिकाणी दुसरी धाव कन्वर्ट केली आणि दुसऱ्या धावाचं रूपांतर 3 धावांमध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी अजून वेगाने घेतली, तिसरी ऑटोमॅटिक झाली. आणि हेच क्रिकेटचं तंत्र असतं. म्हणून सातत्याने जर आपण बघितलं तर 3 धावेनी धावसंख्येला या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय. सोपान 3 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. गुड स्टार्ट. 2 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च झाल्यात. आदेश ओ क्विकर वन, या वेळेस स्लोवर वन नाही तर क्विकर वन टाकला गेलाय. अगदी जर बघितलं ऑनराईज खेळायला गेले होते. बॉडी पोझिशन चांगली नव्हती, बॅटचा स्विंग देखील चांगला नव्हता. बॅट स्पीड जर बघितला तर थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळायला गेले होते. सरळ बॅटने खेळावं लागेल. काल विराट कोहली यांनी जो लॉंग ऑफला जो 6 मारला होता तो आपण सरळ बॅटचा एक अफलातून नजरानं पाहायला मिळाला. ओढव्या बॅटने लॉफ केलाय. डी पण क्षेत्ररक्षक असतील, चेंडू ट्रॅव्हल होते, लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. एकच समाधान, 4 धावा धावफलकावर. 4 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. हो इनसाइड आउट केले, फटका बसला. झेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये, परंतु इतका सोपा झेल स्वतः कॅप्टननी सोडलाय. कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर. कॅप्टन हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असतो, परंतु कॅप्टननी झेल सोडलं हे कर्णधाराच्या दृष्टीने चांगलं नाहीये. कारण आमचे साई मंदार असे कॅप्टन होते की त्यांच्याकडून झेल सुटत कधी नव्हता. साक्षात बॉलिंग करताना अशी बॉलिंग करायचे की आज मात्र सीएसके टीम जरी पराभूत झाली असेल या स्पर्धेमधून, परंतु कामगिरी कशी असावी तर साई मंदार सारखी, कॅप्टन सारखी, हे मला वाटतं या शीळ संघाच्या कॅप्टन कडून पाहायला मिळत नाहीये. ओ लॉफ केलाय, फटका चांगला आहे, झेल नाही, तर या ठिकाणी मिळतील 4 धावा. क्या बात आहे. रुपेश फर्डेच्या बॅट मधून एक ऑन द राईज या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. सरळ बॅट मधून लॉफ केलाय, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेले सीमा पार, कारण रन्स मिळालेत या ठिकाणी. 4 चौकार. डीजे हॅलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 9 धावा. शिवनेरकरांच्या 9 धावा अंकित झाल्यात. ओ इनसाइड एज, ह्या वेळेस चेंडू फरार होतोय डीप दरम्यान झोन मध्ये येतील नाही. चौकार वाचवलाय, क्या बात आहे. निश्चितच या ठिकाणी 1 धाव वाचवले, 1 धाव वाचवले, 3 धाव मिळतील, परंतु एक एक धाव फार महत्वाची, एक एक धाव ही फार महत्वाची, कारण जितक्या धावा वाचवतील त्या चेसिंग साठी उपयुक्त ठरतील.
पुढचा चेंडू होता कव्हर पॉइंट मधून चेंडू काढलाय वेगाने चेंडू सीमा रेषा पार. क्या बात आहे. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. मिळते अशीच बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. ओ पुन्हा एकदा ह्यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. कॅप्टन देखील बॅकअपला आले आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एकच धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या अफल कबर 17 धावा. दुसरं षटक या ठिकाणी निखिल हाताळतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिलं षटक आदेशने हाताळलं होतं त्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वाची विकेट अजून आलेली नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय का विकेट आलेली नाहीये. सोपान आणि रुपेश प्राथमिक स्वरूपाची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. निखिलने 8 धावा खर्च केल्या. रिव्हर्सिप होता यावेळेस. क्या बात आहे. सुई मधून धागा पेरावा. 9 चेंडू 1+4 5 धावा मिळतील. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर स्विच हिट सुपरफुल पॉवरफुल 4 धावा येतील चौकार. सोपन फडे इज ऑन फायर. कबर 22 धावा ऑफर करून अंकित झाल्यात. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. जर बघितलं आपण सोपान खूप चांगला खेळतोय आणि रुपेश देखील. रुपेशने 2 चौकार मारलेत आणि सोपानने देखील 1 चौकार आणि 2-2 3-3 धावा मारल्यात. क्या बात आहे. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. ओहो क्या बात आहे. फ्लिक विथ द रिस्ट बॉटमहँडचा वापर केला. चेंडू पूर्णपणे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये पाठवून दिलाय 4 धाव्यांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फ्री हिटला चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं आणि हेच गरजेचं असतं. म्हणून तर मी नेहमी म्हणत असतो आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि या शहापूर नगरी फक्त शिवनेरकरांची हवा. सोपन फडे इज ऑन फायर. क्लासिक बॅटिंग. फडे कंपनी ऑलवेज एलिगंट आहे. विश्वामध्ये देखील शिरोली असेल. ओ हा देखील नो असेल. खराब लाईन. शिळकरांच्या गोलंदाजाला या ठिकाणी दिवसा तारे दाखवलेत आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पंच 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिड विकेट झोन मध्ये येतील या 4 धावा. क्या बात आहे. पुन्हा एकदा फ्री हिट. पंच गोलंदाज चेंज होणार का. ओके चेंज होणार. 2 बीमर चेंडू टाकले गेले. परिणामी थोडासा रिस्की आहे हा गोलंदाज. परिणामी पंच निश्चित करतायत बॉलर विल बी चेंज. नवीन गोलंदाज येऊन हे षटक कंप्लीट करेल. 2 चेंडू टाकावे लागतील नवीन गोलंदाजाला. म्हणून बॅकअप बॉलर असणं गरजेचं आहे. कारण कधी कधी काय असतं आपण मर्यादित क्रिकेट खेळत असताना 4च बॉलर घेऊन येतो. एखाद्या बॉलरच्या हातामधून 2 नो टाकले जातात. त्यानंतर 5वा गोलंदाज वापरायचा कोण ही मोठी समस्या उपलब्ध होते. म्हणून ऍटलिस्ट 6 ते 7 गोलंदाज असणं गरजेचं आहे. चला घाई करायची. निखिलचं षटक कंप्लीट करण्यासाठी आलाय दीपक. 2 चेंडू दीपकला टाकावे लागतील. चांगले चेंडू टाकावे लागतील कारण फ्री हिट आहे. फलंदाज सोपन फडेसाठी फ्री हिट. सुवर्ण संधी. वेल बिगन हाफ डन. अगदी या उक्तीप्रमाणे खूप चांगली सुरुवात झाली. खूप जबरदस्त सुरुवात. इलेक्ट्रो मॅग्नेटिक इलेक्ट्रो फाईन स्टार्ट म्हणतात त्याला. खराब लाईन. क्या बात आहे. 4 धावा येतील. आज मात्र या ठिकाणी काहीही वेगळं करत नाहीये. काही आउट ऑफ द बॉक्स करत नाही कारण गोलंदाज स्वतः संधी देत आहेत. सातत्याने शॉर्ट पिच चेंडू
दीपक इतका आखुटप्याचा चेंडू होता, सरळ बॅटने फक्त लॉफ केला, स्विच हिट केला गेला या ठिकाणी सोपन फडीच्या माध्यमातून आणि चेंडू डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार, हा तिसरा चौकार या ओव्हरमधील पाहायला मिळतोय. चौथा चौकार. काय बॅटिंग करतोय, खतरनाक बॅटिंग. लॉफ केला, फटका फसलाय. झेल असेल परंतु झेल देखील नाही होणार. नो मॅच रन मध्ये बचावले गेले. भगवान हमेशा बहादुरों का साथ देता है, अगदी त्या पद्धतीने. ओ शिळकर थोडस फंबल होत आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळाली असती परंतु 2 धाव मिळतील. 37 धावा दाफल कव्हर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा. तब्बल 18.50 ची सरासरी. तब्बल 28 धावा आल्यात. खूप मागणं षटक. तब्बल 28 धावा या षटकात. 28 धावा कुठल्या गेल्यात. म्हणून तर मी नेहमी म्हणत असतो की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि आमच्या या CPL 2021 मध्ये आता तरी सध्या तरी शिवनेरकरांचीच हवा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा अक्षरशः धावा खोऱ्याने काढल्या जात आहेत. 37 धावा तब्बल P1 मध्ये 37 आल्यात. ऑफिशियल स्कोरर हरेश बेरे 27 चेंडू आणि तब्बल 93 धावा. 90 धावा. 90 धावा. मोर्या स्पोर्ट्स साडगाव संघासमोर इतिहास घडला गेलाय. एका दिवसामध्ये सुपरस्टार झालेत. मागणी देखील वाढली. कदाचित पुढच्या वर्षी ते ओपन क्रिकेटमध्ये देखील खेळतील. प्रेक्षक वर्ग बाउंड्रीच्या बाहेर जायचंय. प्रेक्षक वर्ग जे लाल फितीच्या आतमध्ये आलेत, भगव्या बत्तीच्या आतमध्ये, चला बाउंड्रीच्या बाहेर. बाउंड्रीच्या बाहेर. छोटे कंपनी, बच्चे कंपनी. दोन षटकानंतर 37 धावा. फुलटो चेंडू होता, लॉफ केलाय. चांगली टायमिंग आहे. बाउंड्री मिळणार नाहीये. चेंडू एक हातामध्ये अगदी जर बघितलं तर एक टप्पा पूर्णपणे हातापर्यंत पोहोचला. क्षेत्ररक्षकाला अगदी जर बघितलं तर जागेवर चेंडू आलाय. गरज नव्हती पुढे येण्याची. इतकं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 38 धावा दाखल कव्हर. तिसरं षटक या ठिकाणी भरत हाताळतोय. भरतला चांगली बॉलिंग करावी लागेल, फॉर्म मध्ये यावं लागेल परत आणि चांगली बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला पाठवावं लागेल डगआउट मध्ये परत. तो भरत आलाय परत. फुलटा चेंडू होता, सरळ बॅटने या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह चांगली पाहायला मिळाली. वेगाने आले. एक धाव मिळेल. एकच धाव. 39 धावा दाखल कव्हर. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च झाल्यात. धावा. 28. दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि आतापर्यंत 2 आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये भरतने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा. शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केले. क्या बात आहे. सुईमधून धागा पेरावा अगदी त्या पद्धतीने. टिपिकल रोहित शर्मा, टिपिकल राहुल द्रविड आणि टिपिकल जर बघितलं आपण तर वीरेंद्र सेहवाग कालवितरणा स्टाईलने हा फटका फिनिश केलाय. एका फटक्यावर 4 फलंदाजांची शैली आणि ती कोणामध्ये आहे तर रुपेश फर्डेमध्ये आहे. फर्डे कंपनी आज सूर्याच्या किरणांप्रमाणे तळपतायत आणि काय बॅटिंग करतायत. चौफेर बॅटिंग त्याला पाहायला मिळते. 360 फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त चौकार. या 4 धाब्याने धावसंख्येला आकार. 43 धावा दाखल कव्हर. स्वतःला सावरला. हेलिकॉप्टर होता अलॉंग दी कार्पेट. गुड फिल्डिंग. एकच धाव. 44 धावा दाखल कव्हर.
माझं ठेव ना इकडे बाजूला. गिरीश खेळ का? और युसुफ खेळायला गेले, बीट होत आहेत. चांगला चेंडू यावेळेस. सोपन फडेबद्दल जर बोलायला गेलं तर खूप चांगला क्रिकेटर आहे. स्विच हिट खूप चांगला खेळतो. खूप रेकॉर्ड्स देखील त्याच्या नावावर आहेत. जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड असेल तर नंतर अगदी जर मला आठवतं 2018ची त्याची खेळी चिंचवली या संघाविरुद्ध त्यांनी 80 धावा केल्या होत्या. काय बॅटिंग केली होती. 33 चेंडूमध्ये 80 धावा केल्या होत्या. हो हो, जेंटली पुश याला टायमिंग म्हणतात, त्याला टायमिंग. क्या बात आहे. सोपन फडेचा क्लास, दर्जेदार बॅटिंग. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर फक्त पुश केलं होतं. ओव्हर दी बॉलर हेड चेंडू इतका वेगाने ट्रॅव्हल झाला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, 48 धावा फलकावर. विकेट गेली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, एकच धाव मिळेल. 49. अर्धशतकासाठी फक्त एकच धावींची गरज आहे. 49 धावा दाफलकर अंकित झाल्यात. ओ स्विच हिट करायला गेले. रिव्हर्स स्वीप प्रॉपरली कनेक्ट झालेला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. हे द्विधा अवस्था असते जर बघितलं आपण तर. उष्णता वाढत चालली, त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील गरजेचं आहे. ते प्रमाण आपल्या शरीरामधील कमी झालेलं असतं, त्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे. यावेळेस लॉफ केला आहे, संधी आहे, 2 धावा मिळतील. गुड रनिंग मिळते, विकेट रनिंग मिळते. विकेट किती चांगली पाहायला मिळते. अगदी मेजर आहेत, रुपेश पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची रनिंग मिळते, विकेट खूप चांगली आहे. गोलंदाजाच्या ॲक्शनवर थोडासा संदिग्धता निर्माण झाली. हो मेजर. बघायचंय ना.
एक बॉल टाकू दे आणि ते हातातलं काढायला सांग ना त्याला. एक चेंडू अजून टाकायचा आहे, म्हणजे एकंदर बॉलिंग चालू ठेवायची. जर 90 डिग्रीमध्ये जर आला नाही तर निश्चितप्रमाणे या गोलंदाजावर बंदी येऊ शकते, जर तो लिगली नसेल ठरला तर. परंतु वॉच आउट चालू आहे त्याच्यावर. धावसंख्या धावफल कव्हर 51. 51 धावा धावफल कव्हर. 0 विकेट. पार्टनरशिप 51 धाव्यांची झाली आहे. काय बॅटिंग पाहायला मिळते, जबरदस्त पार्टनरशिप. फुलटॉस चेंडू होता यावेळेस ऑन साईडला. प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली, एकच धावे समाधा मानावं लागेल. 52 धावा धावफल कव्हर. एकही विकेट गमावली नाही आणि तब्बल 52 धावांची पार्टनरशिप. काय जबरदस्त पार्टनरशिप. आणि टेनिस विश्वामधील पार्टनरशिपला फार महत्त्वाचं असतं. मग कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी यांची 139 धाव्यांची पार्टनरशिप असेल. त्यानंतर अरुण पानसरे, गणेश पानसरे यांची 100 धाव्यांची पार्टनरशिप असेल. त्यानंतर प्रवीण फडे सरांची आणि एस के सरांची देखील पार्टनरशिप असेल. तर चांगल्या पार्टनरशिप आहेत. त्या पार्टनरशिप सातत्याने जर बघितलं तर त्या पार्टनरशिप काय गरजेच्या असतात. आणि चिंचवडी विरुद्ध मला वाटतं रुपेश आणि सोपांचीच पार्टनरशिप होती, ती देखील 100 धाव्यांचीच पार्टनरशिप होती 2018च्या स्पर्धेमधील. म्हणजे काय जबरदस्त क्रिकेट खेळलं जात आहे. ओहो, थोडे फंबल झाले. लॉंग ऑन अगदी कावगॉन झोनमधल्या क्षेत्ररक्षकावर दोन्ही क्षेत्ररक्षकावर प्रेशर आणलं. 2 धाव्यांनी धावसंख्येला आकार 54 धावा धावफल कव्हर. तर आज पुन्हा एकदा आपल्या संघासाठी शिवनेरकरांसाठी धावून आलेत हे 2 फलंदाज, रुपेश फळडे आणि सोपान फळडे. घेऊ शकता ड्रिंक्स ब्रेक म्हणा. ड्रिंक्स ब्रेक आहे, 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक घ्यायचे. डीजे मास्टर चांगला म्युझिक द्या. धावसंख्या धावफल कव्हर 54 धावा. बिनबाद 54. 4 षटकाची समाप्ती. ड्रिंक्स ब्रेक. ठिकाणी समाप्त झालेला आहे. 2 मिनिटे आपण दिली होती आणि बॅटिंग पॉवर प्ले P2 चालू झालाय. चला पहिल्या हाफ नंतर दुसऱ्या हाफ मध्ये आपण प्रवेश करतोय. धावसंख्या धावफल कव्हर पाहायला मिळते.
55 धावा झाल्यात. 55 धावा ऑफल कव्हर. 4 षटकामध्ये 55 झाल्यात. फर्स्ट हाफ पूर्णपणे शिवनेरकरांच्या नावावर. कदाचित शिळ संघाच्या नावावर 4 षटकं राहतील. जर विकेट घेतल्या पहिले 4 फलंदाज बाद झाले तर 70 ते 80 पर्यंत रोखू शकतात. जर हे फलंदाज बाद झाले नाही तर 100 पार होईल. हेच फलंदाज 4 षटकं राहिली तर 100 पार होणार. इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे. सातत्याने त्यांचा क्रिकेट खूप बहरतोय. शिवनेरकर यावर्षी खूप जबरदस्त क्रिकेट खेळतायत. आदेश शॉर्टपिच चेंडू होता. पुल करायला गेले. प्रॉपर कनेक्शन नाहीये. हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड होतोय. धाव येणार नाही. सरप्राइझिंग डिलिव्हरी सबमरीन स्टाईल नटराजन स्टाईलने खेळायला गेले. सबमरीन डिलिव्हरी होती. डोळे बंद करून ब्लाइंड शॉट खेळायला गेले होते. डोळे उघडे ठेवून खेळावं लागेल. चाबूक शॉट खेळायला गेले परंतु चाबूक प्रत्येक वेळेस यशस्वी होणार नाही. शॉर्टपिच चेंडू स्क्वेअर कट केली. चेंडू फरार. चेंडू डीप थर्डमॅन झोन मध्ये 4 धावा येतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट थर्डमॅन झोन मधल्या क्षेत्ररक्षकाची. 4 धावा येतील. ओ कव्हर ड्राईव्ह क्या बात है. सुईमधून धागा पेरावा परंतु बाउंड्री मिळणार नाहीये. बाउंड्री मिळणार नाही असं बोलत असताना क्षेत्ररक्षकाने चुकी केली. स्वतः स्लिप झाले. 4 धावा दिल्या आणि 4 धावा कोणाच्या नावावर गेल्या तर रुपेश फडेच्या नावावर गेल्या. क्या बात आहे रुपेश फडे. आज रुपेश फडे आणि स्वपन फडे काहीही वाईट करत नाहीये. जे करतायत वाईट ते शिळ संघाचे क्षेत्ररक्षकच करतायत. सातत्याने दोन्ही चौकार नव्हते परंतु त्यांनी दिले. कारण या शिवनेरकरांची हवाच अशी आहे की बॅटिंग करत असताना फक्त 4 धावा येतील. त्रेसष्ट धावा अफलकर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओ क्लीन बॉल क्विकर वन. त्रिफळाची. हा चेंडू फक्त विकेट टाकू शकला असता का विकेट घेऊ शकला असता आणि तो चेंडू शेवटी का होईना वेळानंतर आला आणि रुपेश फडेची खेळी संपुष्टात. रुपेश फडे काय जबरदस्त बॅटिंग केली. टाळ्या वाजवा या रुपेश फडेसाठी. कारण खरंच डगआउट मधून टाळ्या वाजवल्या जात आहेत. चांगली बॅटिंग. पहिली या शेरवली प्रीमियर लीग मधील ही पार्टनरशिप असेल की जी 50च्या वरती गेली. 14 ओपनिंग साठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. 14 चेंडू मध्ये 24 धावा त्याच्या माध्यमातून लगावल्या गेल्या आणि 24 धावा करून त्यामध्ये जर बघितलं आपण तर रुपेशचे 5 चौकार होते. काय 5 अफलातून क्लासिक चौकार. क्लासिक बॅटिंग. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने आज रुपेश फडे खेळलाय. योगेश आलेत. पार्टनरशिप आहे. हायेस्ट पार्टनरशिप आहे. सचिन आणि अमोल 5 वर संघाची 65-27 बॉल. आणि हे किती धाव आहेत? हे किती बॉल आता पार्टनरशिप जर आपण बघितली तर अमोल आणि सचिन ओपनरची जे नाही धन्यवाद गगे सर या ठिकाणी आलेत. निश्चितच त्यांची उत्कंठता होती आणि सकाळपासून अगदी आज वाटलं की गगे सर ची उपस्थिती अनुपस्थित जाणवते परंतु आलेत. धन्यवाद गगे सर. हो क्या बात आहे. 2 फलंदाजांना आदेश दिला यू शुड बी बॅक टू द डगआउट आणि दोन्ही फलंदाजांना क्लीन बॉल केलेत. सन्माननीय भगवानजी बांगर आमच्या अस्नोली प्रीमियर लीगचे उद्घाते आणि अस्नोली टायगर स्पोर्ट अस्नोली संघाचे सर्वेसर्वा या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर धावसंख्या ऑफल कव्हर 64 आहे. 2 फलंदाज बाद झालेत.
मंडळाकडनं व्यवस्थापन समितीकडनं त्यांचं देखील बांगर साहेब आपलं देखील शब्दसुमनांनी सभेने आनंदमयरित्या स्वागत करतोय, कारण खूप कालावधीनंतर आपण मला भेटलात क्रिकेटमध्ये, परंतु तुमचा स्नेह नेहमीच असतो आणि खूप मोठं कार्य तुमचं या क्रिकेटप्रती आहे आणि आपल्या संघाप्रती देखील पाहायला मिळत नाही. गगे सरांचं देखील आगमन झालंय. गगे सर बघितल्यानंतर एक एक वेगळी मृदू छाया आणि मृदू व्यक्तिमत्व, खूप नितांत क्रिकेटवर प्रेम करणारं आणि या ठाणे जिल्ह्यामधील एक उत्कृष्ट निवेदक कविवर्य म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. पहिला या पंचक्रोशीतील असेल आणि किनवलीतील पहिला समालोचक असेल की ज्यांच्या माध्यमातून अगदी आम्ही ज्यावेळेस माईक देखील घेत नव्हतो त्यावेळेस त्यांचं कार्य क्रिकेटवर होतं. तर निश्चितच ते या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील शब्दसुमनांनी स्वागत. एकेरी धावेने धावसंख्येला आकार 65 धावा धावफलकावर. 65 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर हे षटक खूप चांगलं हाताळलं, फक्त एकच चौकार खर्च केला आदेशने आणि या षटकामध्ये 10 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलंय आणि दोन्ही फलंदाज जर बघितले तर रुपेश जो 24 धावेनं परतला त्याची खेळी संपुष्टात आली आणि त्यानंतर नवीन जो फलंदाज आला होता योगेश तो देखील परतला. क्लीन बोल्ड केलेत, दोन्ही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 65 धावा. वैयक्तिक 35 धाव्यांवर खेळतायत सोपान फळे आणि आता त्यांना साथ देण्यासाठी आलेत मनोज. आज मधुकर पाहायला मिळत नाही, कारण मधुकर हा देखील यावर्षी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्टार्ट पाहायला मिळाली सोपान फडे आणि रुपेश फडेकडनं, परंतु अजूनही सोपान आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सोपान स्वतःचं अर्धशतक पूर्ण करू शकेल काय हे देखील पाहणं रंजकतेचं आणि रोमांचतेचं ठरणार आहे. मनोज 6वं षटक या ठिकाणी घेऊन येतोय शेखर मनोज साठी. शेखर ओ लॉफ केला, क्या बात है, परफेक्ट मिड ऑफ द बैट, परफेक्ट टाइमिंग, क्या बात है, इस बार उड़ाया और एक चौका पाया, क्या बात है. 4 धावा चौकार, 69 धावा धावफलकावर. डगआउट मधल्या प्रेक्षकांनी, डगआउट मधील प्रेक्षक असतील, खेळाडू, अतिरिक्त खेळाडू, चला चेंडू घेऊन या. सहकार्य करायचे टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा आणि 888 888 या चॅनलवर घर बसल्या ही मॅच आपण बघू शकता. सातत्याने मेसेजेस खूप येत आहेत सगळ्या प्रेक्षकांचे आणि CPLचं हे पर्व इतकं विकसित झालंय आणि त्या फॉर्मॅट इतका विकसित झालाय, त्या फॉर्मॅटबद्दल देखील सातत्याने यूट्यूब, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल चर्चा चालू आहे. म्हणजे या स्पर्धेची चर्चा चालू आहे. धन्यवाद दीपकजी मामा, आपण चेंडू दिल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभारी आहोत. प्रेक्षक आमचे खूप फार गुणवंत आहेत, चेंडू लगेच आम्हाला पाठवून देत असतात आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं प्रत्येक वेळेस वेळेचं नियोजन होणं गरजेचं आहे आणि ते नियोजन होत असतं, कारण चेंडू बाहेर गेल्यानंतर तो येणं गरजेचं आहे. त्याबद्दल आभारी आहोत. मैदानाच्या आतमध्ये ओ शॉर्ट पिच चेंडू होता, विकेट कीपर मिस करा फिल्डिंग आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बाईकच्या स्वरूपात मिळतील या ठिकाणी 4 धावा. दावा कशा का असेना, दावा येणं गरजेचं आहे आणि सातत्याने बघितलं तर विकेट कीपरच्या हातामधून हा दुसरा चौकार जातोय.
चेंडू आणायचा आहे. व्हॉल्युंटियर्सचं विशेष करून कौतुक करेल. प्रत्येक चेंडू आणून देत आहेत, कौतुकच करेल. 73 धावा दाफलकावर. गुड बॅटिंग. फुल टॉस चेंडू होता, स्वतः यॉर्कर करून घेतलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जर बघितलं तर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय मनोज. 2 चौकार आलेत, एक बाईटचा आला तो त्याच्या नावावर जाणार नाही, परंतु एक लॉफ्टेड चौकार काओकॉर्नर झोन मध्ये आला होता. चिरोपप्पा मंदिरावर अगदी तो पोहोचला होता, तो जबरदस्त फटका होता, कॉन्फिडेंटली फटका. फुलटो चेंडू ऑफ केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने आले. चेंडू देखील वेगानेच गेला होता. टिट फॉर टॅट, थ्रो देखील तितका वेगाने आला. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल रिॲक्शन असं म्हणतो आपण, त्याचप्रमाणे तितक्याच वेगाने जितकी गती होती तितक्याच गती संपल्यानंतर तो चेंडू तितक्याच वेगाने पुन्हा एकदा येत असतो. हा न्यूटनचा नियम आहे गुरुत्वाकर्षणचा. फुलटो चेंडू लॉफ केलाय, लाईन खरा पाल मिळाली. जर फुलटो चेंडू टाकणार तर आमचे पंच, ऑफिशियल पंच सूरज फडे फक्त दोन्ही हात समांतर दिशेने वरती दाखवणार. क्या बात आहे. 6 धावा षटकार मिड विकेट झोन मध्ये येतील. हरीश बेरे कानवे गावाला सलामी देणारा या ठिकाणी सोपन फडेच्या बॅटमधून आलाय. एक क्लासिक, आक्रमक, मॅग्निफिशंट, ब्युटिफुल षटकार. फुटबॉल फिल्डिंग 2 धाव मिळतील. 43 धाव्यांवर पोहोचलेत सोपान फडे आणि धाव संख्या धावफलकावर पोहोचली 82 धावा. 82 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक 6 संपला गेला. अजूनही 12 चेंडूचं काही बाकी आहे आणि अर्धशतकासाठी 7 धाव्यांची गरज आहे. सोपान फडेला 7 धाव्यांची गरज आहे. अर्धशतक कंप्लीट करू शकतील का संपुष्टात? अर्धशतक पूर्णत्वाला नेण्यासाठी 7 धावा त्यांना धावफलकावर सजवाव्या लागतील. बॅटिंग पॉवर प्ले ना. भरत आलेत पुन्हा एकदा बॉलिंग साठी परत. त्यांना पॉवर प्ले सांगा. आणि P2 पॉवर प्ले आहे. 3 क्षेत्ररक्षक झालेला आहे. कधी घेतला रे? पहिल्या 2च ओव्हरचा झाला ना पॉवर प्ले, नंतर नाही घेतला. घेतला असेल ना मग. आमदार कसं झाला असेल घेतला असेल. नाही घेतला पॉवर प्ले. अंपायर कसा बोलला नाही पॉवर प्ले? त्याची कंपल्सरी ओव्हर आहे ना. घेतला असेल म्हणून ना. झालाय ते म्हणे सर राही सांगला ना. झाला नाही. बरोबर, तिसऱ्याच ओव्हरला घेतला होता बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला का तिसऱ्या ओव्हरला? पाचव्या ओव्हरला बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता आदेशच्या ओव्हरमध्ये. त्यामध्ये 10 धावा खर्च केले होते आदेशनी. त्यानंतर आता 2 षटकांची खेळ बाकी आहे. भरत आलाय. मनोज स्ट्राईक. आता कोणताही या ठिकाणी वेळ न दवडता अगदी ती मॅचला सुरुवात करायची, कारण खूप उशीर होतो मित्रांनो. तुम्हाला 8 षटकं ही 40 मिनिटात कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायची असतात. ओ क्या बात है. स्लॉक स्वीप, स्वीट साउंड, परफेक्ट मिळवते बॅट.
चेंडू फरार, जितकी उंची तितकं अंतर आणि मनोज चेंडूला पाठवून देतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. गत्यंतर, क्या बात आहे. करेल चांगलं म्युझिक त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची लोकगीती, कोळी गीते आणि महाराष्ट्राला अवगत असलेली गाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवली जात आहेत. त्यांचं देखील आम्ही आभारीच आहोत. अशी साथ देत राहा. क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन तुल्यबल संघांमध्ये. जय भवानी शिल विपक्ष हर स्पोर्ट्स. ओ पॅडल स्वीप, क्या बात आहे. स्वीप मधून धागा पेरावा, चेंडू फरार, चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. या ठिकाणी येतील 4 धावा. आज मात्र मनोज असेल, सोपान असेल, यांना थांबवणं कठीण आहे. मनोज आल्या आल्या मनोजने 2 षटकार, 3 षटकार मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 2 चौकार एक षटकार. कसं लिहितोस तू ते? मग कसं काय चौकारच आहे ना ह्यो षटकार. हा चौकार, 2 चौकार आणि हा षटकार. 1 षटकार. दोन्ही सारखेच वाटतं. नाही नाही वाटत. कसं सारखं वाटतंय? काय बॅटिंग केलं. एक चांगला केमिओ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 षटकार आणि 1 चौकार, क्या बात आहे. ओ लॉफ केलाय, संधी असेल, झेलसाठी यावं लागेल. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचलेत आणि टक्कर. 2 क्षेत्ररक्षकांची झालेली टक्कर, परिणामी झेल सुटलाय. कॉलिंग गरजेचं असतं. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर कॉलिंग करणं गरजेचं असतं. शीळ संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. धावसंख्या अफलकावर या 2 धाब्यांनी 94 धाबा. 100 पार करण्यासाठी 6 धाब्यांची गरज आहे. परंतु अर्धशतक सोपन फटेचं राहिलंय. सोपन फटेला 7 धावा काढाव्या लागतील. मला वाटतं मनोजला स्ट्राईक देणं गरजेचं आहे सोपनचं अर्धशतक करण्यासाठी. ओ लॉफ केलाय, संधी आहे, झेल असेल आणि झेल सुटलाय. 4 धावा येतील. आज मात्र शीळ संघाच्या माध्यमातून प्रेशर आणि प्रेशर वाईजच फिल्डिंग केली जाते. सातत्याने प्रत्येक चेंडू त्याच्या हाताला स्पर्श होतोय, ब्रश होतोय आणि बाउंड्रीच्या बाहेर जातोय. हा देखील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा येतील. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. सातत्याने खूप खराब फिल्डिंग झाले, परिणामी 100च्या पर्यंत पोहोचले. धावसंख्या अफल कव्हर 98 झाल्या. 2 धाव्यांची गरज आहे. 100 धावा झाल्यानंतर 98 धावा अव्वल कव्हर. पहिल्या मॅच मध्ये देखील 101 धाव झाली होती ना. आता देखील शॉर्ट चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मनोज ब्रँडेड षटकार. क्या बात है. ये तो अद्भुत शॉट है. ये तो अद्भुत शॉट है. जसं काल विराट कोहलीचा शॉट होता, अगदी इसे कहते हैं सही नसीहत सही धमाका. शॉट एंड पुल पॉवरफुल मनोज ब्रँडेड षटकार. 6 धावा. डीजे झाल्यात. 100 धावा झाल्यात. दोन्ही बॅट्समननी बॅट वरती करायची. कौतुक करेल शिवनेरकरांचं. आणि म्हणून तर मी म्हणतो, नेहमीच म्हणत असतो की आकाशामध्ये उडतो पक्ष्यांचा थवा, आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये फक्त शिवनेरकरांची सभा 100 पार झाली. 104 धावा. तब्बल 104. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये 102 होत्या, आता 104 झाल्यात. फुलटा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. चौकार असेल. क्या बात है. मनोज आज मात्र सोपन फळेचं अर्धशतक राहणार. ज्याप्रमाणे मनोज एकटाच बॅटिंग करतोय, क्या बात आहे. पण क्लासिक बॅटिंग, संघासाठी बॅटिंग करतोय, हे महत्वाचं. म्हणून मी म्हणतो, डोंट प्ले फॉर क्राऊड, यू कॅन प्ले फॉर युअर कंट्री, यू कॅन प्ले फॉर युअर डिस्ट्रिक्ट, यू कॅन प्ले फॉर युअर नेशन, यू कॅन प्ले फॉर युअर तालुका, यू कॅन प्ले फॉर युअर विलेज, अँड आफ्टरवर्ड्स यू कॅन प्ले फॉर युअर सेल्फ. ॲज पर दी कॉन्सिक्वेन्सेस अल्टरनेटली यू कॅन प्ले फॉर युअर सेल्फ. म्हणून मी म्हणतो, आफ्टरवर्ड्स यू कॅन प्ले फॉर क्राऊड. म्हणजे हा ठिकाणी क्राऊडसाठी खेळला जातोय, गावासाठी खेळला जातोय. मनोज जबरदस्त बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. धावसंख्या अफल कव्हर 108 धावा.
धन्यवाद. चांगली बॅटिंग 108 धावा, परंतु सोपन फटे 7 धावा 50 साठी. अर्धशतकासाठी 7 धावा शिल्लक आहेत. 2 फटके आणि अर्धशतक होणार. हो, कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळाली. पॉइंटला चांगलं चित्रक्षण पाहायला मिळालं. एकदा मिळेल. 6 धाव्यांची गरज आहे अर्धशतकासाठी. 109 ना, 109 धावा अव्वल कव्हर. काय बॅटिंग केले, जबरदस्त बॅटिंग. ओ मनोज बीट होत आहेत. वाईट असेल. एकशे 10 धावा. हो, बीट होत आहेत. स्ट्राईक या ठिकाणी मनोज 50 करण्यासाठी सातत्याने जर बघितलं तर डॉट चेंडू न खेळता चौकार षटकारासाठी गरजेचं आहे. परंतु तरी देखील 110 धावा धावफलक झाल्या तर सोपनची आज 50 राहणार. हो, प्लेसमेंट केले. सोपनला संधी दिले. या ठिकाणी सोपनला संधी दिली. सोपन 50 कंप्लीट करू शकेल का? 111 धावा धावफलकावर. 111 111 काय योग आहे. 111 आणि फलंदाज बाद झाले 2. जर एकच फलंदाज बाद झाला असता तर 444 एक शुभ आकडा आणि ऐतिहासिक आकडा या ठिकाणी पाहायला मिळाला असता. ऑल ऑफ केलाय. 50 नाही होणार. सोपनला जावं लागेल. अर्धशतक कंप्लीट होणार नाहीये. 6 धावा कंप्लीट करू शकले नाही. षटकारासाठी गेले परंतु 44 धाव्यांवर परतलेत. क्या बात आहे. सेकंड केला जातोय. तिसरा फलंदाज 111 धाव्यांवर बाद होतोय. सोपन फडे. टाळ्या तर वाजवल्याच पाहिजेत. या फलंदाजासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. सातत्याने त्यांच्या डगआउट मधून टाळ्या होत आहेत. क्या बात आहे. क्लासिक बॅटिंग. श्याम फडे आलेत. श्याम बंधू आलेत. 20 चेंडू मध्ये तब्बल 44 धावा. मॅग्नो फाईट आणि मॅग्निफिशंट बॅटिंग पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. इलेक्ट्रिफाईन बॅटिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. विद्युत तारेप्रमाणे तो चमकला आणि संघाला स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पोहोचून दिलाय. बॅटची एज लागली. फलंदाज बाद. रनआउट. मनोज देखील परतले. मनोज देखील चौथा फलंदाज बाद झाला. 111 धाव्यांवर चौथा फलंदाज बाद. मनोज इज बॅक टू द पवेलियन. ओ 100 रुपये प्राप्त होतील. नाही 100 रुपयासाठी नाही परंतु फटका जबरदस्त होता. कारण क्रिकेट कधी खेळत नसतात गणेश परंतु आज मात्र या ठिकाणी आले आणि खूप जबरदस्त फटका. गणेश वेल शॉट. 2 धावेने धावसंख्याकार. मात्र श्याम बंधू हे नॉन स्ट्राईकलाच राहिले परंतु धावा खूप चांगल्या झाल्यात. कारण धावफलक व धावा सजवल्या गेल्या. 113 आणि 114 धाव्यांचा खूप मोठा डोंगर पार करायचंय शिर संघाला. जय भवानी शिर संघ. भवानी मातेचा जर आशीर्वाद राहिला तर 114 धावा देखील ते करू शकतात. ऐकूया. डीजे मास्टरकडे वळूया. त्यानंतर थांबूया. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
शिळ वर्सेस शिवनेर आणि एकंदरीत 114 धावांचं लक्ष ठेवलंय शिवनेर संघानं शिळ संघासमोर. 8 षटकांचा हा सामना, अर्थात 8 षटकांची इनिंग असेल. 8 षटकांमध्ये 114 धावांचं लक्ष पार करून शिळ संघाला पुढे वाटचाल करायची आहे. एक मोठं आव्हान म्हणावं लागेल. मला वाटतं आत्तापर्यंतचा एक किमान उच्चतम स्कोअर म्हणायला हरकत नाही शिवनेर संघाकडून. पाहूया पुढील चेंडू आणि खेळून काढलाय तो फलंदाजाने. चांगल्या पद्धतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि खणखणीत चौकार. डीजे लागेल कारण सुरुवातीच्या फटक्यांनी गोलंदाजावर प्रेशर टाकायला फलंदाजाला खूप सोपं जात असते आणि निश्चितच एक कॉन्फिडन्स लेवल जर कमी करायची असेल गोलंदाजी, तर सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक टाकायला हरकत नसते. विश्वास पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर मारा करतोय तो पंकज. पुन्हा एकदा लॉगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. चांगला थ्रो म्हणावा लागेल ठिकाणी, परंतु एक धाव मात्र रोखू शकले नाहीत. एका धावेची मदत होते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. चांगला फटका होता आणि एक धाव मिळवलेली आहे. धावफलक या ठिकाणी हलता ठेवणं खूप गरजेचं आहे कारण मोठी धावसंख्या या ठिकाणी पार करायची आहे. पुन्हा एकदा पंकज खेळून काढतोय तो विश्वास. उंचावर गेलेला चेंडू आणि स्लिपकडे झेल होतोय की काय, आणि झेल. एक चांगला प्रयत्न या ठिकाणी आणि जयदीप मला वाटतं पहिल्याच चेंडूमध्ये माघारी परततोय पॅव्हेलियनमध्ये. काहीशी चकमक या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डरची, परंतु झेल मात्र झालाय. पहिला झटका मिळतोय तो शिळ संघाला. एक गडी बाद होतोय. जयदीप माघारी परततोय. एक मोठी अपेक्षा होती कप्तानची जयदीपकडनं, परंतु अपेक्षा या ठिकाणी स्वतःवर नाराज होताना जयदीप, कारण चुकीचा फटका आणि अतिशय सोप्या पद्धतीने झेलबाद होऊन जयदीप माघारी परततोय. धावसंख्या धावसंख्या हलते, धावसंख्या ते 1 बाद 5. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी येतोय किरण. किरण सुद्धा एक नावाजलेला फलंदाज, एक जबाबदार फलंदाज म्हणावं लागेल शिळ संघाकडून. पुढील चेंडू मारा करतोय तो पंकज. एक चांगला परफॉर्मन्स म्हणावा लागेल पंकजचा, कारण पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने एक चांगली विकेट घेतलेली आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आल्या टाकतोय तो किरण. झेल होतो की काय, परंतु कुठल्याही प्रकारची संधी नाही आणि चेंडू जाऊन विसावतोय चेरुबाप्पाच्या मंदिरामध्ये. एक खणखणीत चौकार. डीजे खेळतोय. 2 खणखणीत चौकार, 2 मजबूत फटके या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. एक मोठी जबाबदारी घेऊन खेळतोय विश्वास. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होते, परंतु समाधान मानावं लागेल एका धावेवर. चांगलं कॉलिंग दोघांमध्ये आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक हालता ठेवतोय विश्वास या ठिकाणी. धावा होत आहेत 1 बाद 10. याच सरासरीने खेळावं लागेल. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेले चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी आणि केवळ 1 धाव मिळते. धावसंख्या हलते, धावसंख्या होते 1 बाद 11. सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय चपळाईने अडवलेला चेंडू. कौतुक करावं असं वाटेल ते फिल्डरचं, कारण जर त्याच्या हातातून हा चेंडू सुटतोय तर निर्विवादपणे या ठिकाणी चौकार 4 धावा मिळण्यापासून रोखू शकला नसता, परंतु
एका शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 बाद 11. किमान 18 रनांच्या सरासरीने ह्या ठिकाणी धावा कुटाव्या लागतील त्या शीळ संघाला, तेव्हा कुठे हे कठीण आव्हान सोपं होऊन जाईल. प्रति षटकामध्ये किमान 18 धावांचं लक्ष्य, परंतु पहिल्या षटकामध्ये आपल्याला फक्त 11 धावा मिळालेल्या आहेत, त्यामुळे साहजिकच ही सरासरी कुठेतरी वाढते षटकामागे. गोलंदाजी मार्कवर येतोय श्याम. पहिला चेंडू मारा करतोय तो श्याम, सामना करेल आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू 1 बाउन्स चेंडू खूप छान पद्धतीने अडवला गेलेला आहे. अतिशय चपळाईनं फिल्डरने चेंडू अडवलाय. 2 धावा मिळत आहेत त्या ठिकाणी आणि 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 1 बाद 13. हा सामना जो संघ जिंकेल निश्चितच त्याचा पुढील सामना असेल टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाशी. या सामन्यामध्ये विजयी ठरणारा संघ पुढील सामना खेळेल टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाची. दोन्ही कर्णधारांनी त्याची दखल घ्यायची. पुन्हा एकदा श्याम तयार आणि जोरदार प्रहार टाकतोय फलंदाज आणि चेंडू विसावतोय फिल्डरच्या हातामध्ये. झेलबाद. दुसरा झटका मिळतोय शीळ संघाला, पण चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु तेवढीच रिस्क होती आणि फलंदाज माघारी परततोय पॅव्हेलियनमध्ये. परंतु या ठिकाणी अपेक्षित कामगिरी करू शकला नाही तो किरण. 1 डाऊनला आलेला हा किरण मात्र 3 धावांवर बाद होतोय. 3 चेंडूंमध्ये 3 धावा. एक अपेक्षित मोठी धावसंख्या त्याच्याकडनं संपूर्ण क्रिकेट प्रेमींना, कप्तानला आणि शीळ संघाला अपेक्षित होती, परंतु किरण ते करू शकला नाही. पुन्हा एकदा किरणची जागा घेण्यासाठी येतोय तो भरत. भरत निश्चितच प्रति षटकामागे 20 धावापेक्षा जास्त धावांची नितांत गरज असणार आहे ती शीळ संघाला आणि इतक्या वेगाने या धावा जमा करायच्या आहेत. त्यामुळे निर्धाव चेंडू न घालवता त्याचबरोबर क्रीजमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं असेल. शीळमधील प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक षटकामध्ये किमान 3 ते 4 मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असेल. पाहूया, मारा करतोय श्याम आणि तयार आहे विश्वास. उंचावर गेलेला चेंडू आकाशाला साथ घालताना दिसतोय आणि चेंडू विसावतोय फिल्डरच्या हातामध्ये. सलग हा दुसरा झटका. गडी बाद होतोय. विश्वास माघारी परततोय. एक आक्रमक फलंदाज अशा पद्धतीने माघारी परततोय. निश्चितच या ठिकाणी शीळ संघाच्या समर्थकांमध्ये एक मोठी नाराजी दिसून येते, कारण एक भरतकडनं मोठी अपेक्षा होती आणि भरत त्याच आक्रमकतेने एक स्फोटक फलंदाज म्हणून आज मैदानामध्ये पाहायला मिळाला. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्यांनी खणखणीत चौकार लगावला होता. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक चौकार. निश्चितच मोठे फटके मारण्याची कॅपॅसिटी विश्वासमध्ये पाहायला मिळाली, परंतु एका खराब चेंडूवर, चांगल्या चेंडूवर मात्र खराब पद्धतीने बाद झालाय तो विश्वास. पुन्हा एकदा फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय दीपक. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती श्यामची. हॅट्रिक चान्स या ठिकाणी असणार आहे श्यामला. पाहूया पुढील चेंडूवर हॅट्रिक होते की नाही. आणि क्लीन बोल्ड आणि पंचांचा इशारा सुद्धा या ठिकाणी आउटचा इशारा येतोय आणि हॅट्रिक पूर्ण होते. मला वाटतं या चेरवली प्रीमियर लीग मधील ही किमान 4थी हॅट्रिकचा मानकरी ठरतोय तो श्याम. एक सुंदर प्रदर्शन गोलंदाजीचं. निश्चितच कौतुक करावं असं वाटेल ते श्यामचं, कारण आतापर्यंत त्याला मोठा फटका सुद्धा बसलेला नाहीये, परंतु सलग 3 विकेट्स हॅट्रिक होते या ठिकाणी. 3 खंदे फलंदाज त्याने माघारी पाठवलेत बॅक टू बॅक. अभिनंदन श्याम, सुंदर. भरत माघारी परततोय. क्लीन बोल्ड, त्रिफळाचित होतोय भरत. कुठलीही संधी दिलेली नाहीये. चेंडू या ठिकाणी मला वाटतंय त्याच्या लक्षात आला नाही, टप्पा सापडला नाही आणि क्लीन बोल्ड होतोय. काहीस
प्रेशराईज होताना दिसतोय तो शीळ संघ, कारण 114 धावांचं लक्ष आणि बॅक टू बॅक जाणाऱ्या या ठिकाणी ज्या विकेट्स आहेत, निश्चितच शीळ संघासाठी ही चांगली बाब नाही म्हणता येणार. पराभवाच्या खाईमध्ये लोटणारा हा जे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय, कुठेतरी क्रीजमध्ये टिकून राहता राहता 1-2 मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा, तेव्हा कुठे आशा पल्लवीत राहतील, शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ टिकून राहील शीळ संघाचा. श्याम फर्डे या ठिकाणी ऑन द फायर म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीत ज्या सिच्युएशनमध्ये त्यांनी हॅट्रिक या ठिकाणी पटकावलेली आहे, निश्चितच त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी दुणावलेला असेल. पुन्हा एकदा उल्हास शीळ संघाकडून मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले उल्हासजी बांगर, एक उंचपुरे खेळाडू, मोठ्या शरीरयष्टीचे, चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पाहूया उल्हास बांगर. पुन्हा एकदा मारा करतोय श्याम फर्डे, सामना करतील उल्हास बांगर. यावेळी उल्हास बांगर यांना मात्र समजदारीचा खेळ दाखवावा लागेल, क्रीजमध्ये टिकून राहावं लागेल, मैदानात टिकून राहावं लागेल. लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला चेंडू, एक टप्पा, दुसरा टप्पा, फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय, मिसफिल्ड होते, 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4/15. हवी तेवढी अपेक्षित धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही शीळ संघाकडून. निश्चितच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, परंतु विकेट्स मात्र टिकवून खेळावं लागेल ते शीळ संघाला. पुन्हा एकदा श्याम फर्डे, सामना करतील ते उल्हास बांगर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार उल्हास बांगर यांच्या बॅटमधनं आणि 1 बाउन्स, खणखणीत चौकार डीजे. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल उल्हास बांगर यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 चौकार, एक आक्रमक भूमिका या ठिकाणी उल्हास बांगर यांची, परंतु शेवटपर्यंत मात्र त्यांना क्रीजवर टिकून राहणं खूप गरजेचं असेल, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी शीळ संघाच्या विकेट्स पडलेल्या आहेत, साहजिकच 114 धावांचं आव्हान साकार करताना मात्र विकेटची उणीव जाणवेल त्यांना. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते रुपेश, वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक असेल रुपेशचं. उल्हास बांगर असतील अथवा दीपक असेल, परंतु आज कुठेतरी त्यांचा एक अनुभव या ठिकाणी त्यांना पानाला लावायला लागणारच आहे. रुपेश तो देखील एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी शिवनेर संघाकडनं खेळताना. फिल्डिंगमध्ये काही बदल, खूप मोठे चेंजेस करताना दिसत आहेत या ठिकाणी. ज्या पद्धतीने त्यांना बॉलिंग टाकायची आहे त्या पद्धतीने फिल्डिंग लावताना दिसत आहेत रुपेश. स्कोर 19, 4/19. एक मोठी धावसंख्या रोखलेली आहे शिवनेर संघानं शीळ संघाची, आणि त्याचबरोबर 4 महत्त्वपूर्ण विकेट घेतलेले आहेत. पुन्हा एकदा मारा करतोय रुपेश, सामना करतील ते दीपक, आणि क्लीन बोल्ड आणि पंच बिके यांचा आउटचा इशारा. कुठल्याही प्रकारची संधी देत नाही शिवनेर संघाचे गोलंदाज. ज्या पद्धतीने आज या ठिकाणी गोलंदाजी करतायत, बॉलिंग करतायत, निश्चितच कुठेतरी शीळ संघाला ते पराभवाच्या खाईमध्ये अपेक्षित वेळेच्या अगोदर टाकतायत असं म्हणायला हरकत नाही, कारण 2 चेंडूंपेक्षा जास्त कुठलाही फलंदाज जास्त वेळ टिकत नाहीये. आणि या ठिकाणी दीपक माघारी परततोय, साधा खाता खोलू शकला नाहीयेत दीपक या ठिकाणी. क्लीन बोल्ड झालेले आहेत. निश्चितच रुपेशच्या या ठिकाणी कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू, पहिला क्लीन बोल्ड घेत आहेत निर्विवादपणे, आणि पुन्हा एकदा फलंदाजी सांभाळण्यासाठी येत आहेत संतोष केंबारी, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले संतोष केंबारी आणि उल्हास बांगर. आणि रुपेश देखील मला वाटतं मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. एक छानसं समीकरण या ठिकाणी जुळून आलेलं आहे, मुंबई पोलीस टू मुंबई पोलीस. आपल्या क्रिकेट प्रेमापोटी मात्र ते आज मैदानात दिसत आहेत, आपलं या सेवेमधनं थोडीशी रजा घेऊन. पुन्हा एकदा रुपेश, आणि मारा करतोय तो संतोष.
जोरदार प्रहार करण्याच्या नादात बीट होत आहेत. चेंडू समजला नाही आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. रुपेशचं पुन्हा कौतुक करावंसं वाटेल. पहिल्या चेंडूमध्ये त्यांनी एक विकेट घेतली क्लीन बोल्डच्या रूपानं. दुसरा चेंडू आणि 14 मागच्या इनिंगमधील 14 चेंडूमध्ये 24 धावा ही खेळी सुद्धा त्यांची कौतुकास्पद खेळी म्हणावी लागेल. त्याचबरोबर एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतो रुपेशचा. मारा करतात ते रुपेश, सामना करतायत ते संतोष. आणि लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेलबाद. संतोष या ठिकाणी माघारी परततोय. कुठल्याही प्रकारची चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने. फिल्डर सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला झेल. आणि पुन्हा एकदा संतोषच्या बदल्यात फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येत आहेत मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेले वामन. मला वाटतं शील्ड संघामध्ये जास्तीत जास्त मुंबई पोलिसांचा या ठिकाणी भरणा झालेला आहे. चांगल्या तगड्या शरीरयष्टीचे फिल्डर्स या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली ताकद त्यांच्या मनगटात पाहायला मिळते, परंतु फटके मात्र त्या ताकदीचे पाहायला मिळालेत नाही आणि परिणाम त्याचं रूपांतर होतंय विकेट्समध्ये. आणि निश्चितच खूप मोठा लॉस असेल हा शील्ड संघाचा. फायदा होतोय तो शिवनेरी संघाला. रुपेश मात्र स्वतःच्या गोलंदाजीवर खुश. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि मारा करतायत ते उल्हास बांगर. मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मिसफिल्ड होतोय. परिणाम 2 धावांमध्ये त्याचं रूपांतर होतंय. धावसंख्या होते वाढते. धावसंख्या होते ती 6 बाद 21. एकंदरीत शील्ड संघाचा स्कोअर पाहता खूप मोठं लक्ष त्यांना या ठिकाणी पार करायचं आहे. ज्या पद्धतीनं स्पीड हवा आहे धावा कुटण्यामध्ये, तो स्पीड या ठिकाणी दिसत नाही. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी सुद्धा क्षेत्ररक्षक हजर. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु माघार घेतली. धावसंख्या हलती ठेवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. धावसंख्या होते धावसंख्या 22. 6 विकेट गमावल्यानंतर 22 धावांवर थांबवलेलं आहे ते शील्ड संघाला. शिवनेर संघाचं एक खूप मोठं यश मानावं लागेल, कारण खूप मोठ्या फरकानं हा त्यांना सामना जिंकण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. 114 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा रुपेश आणि लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलेला, परंतु लेग पाईज चौकार मिळतोय तो शील्ड संघाला. 27. आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+4 लेग बाईट चौकार आणि वाईटची एक धाव या ठिकाणी मिळते. 5 धावा एकंदरीत मिळतात या ठिकाणी. सॉरी, या ठिकाणी रिव्ह्यू मिळणार नाहीये. या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या जलद गतीने वाढली. धावसंख्या होते ती 27. मात्र अजून सुद्धा स्फोटक फलंदाजीची अपेक्षा क्रिकेट प्रेमींना नव्हे तर शील्ड संघासाठी गरजेची आहे. पुन्हा एकदा रुपेश रिव्हर्स शेप खेळण्याचा प्रयत्न केला वामननं, परंतु बॉल बॅटच्या टप्प्यात आला नाही. परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. तीन षटकांच्या समाप्तीनंतर शील्ड संघाची जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन 6 बाद 28. 18 चेंडूंमध्ये 28 धावा. ज्या सरासरीनं खेळ अपेक्षित होता त्या सरासरीनं मात्र शील्ड संघाकडनं खेळ झालेला नाहीये. फलंदाज कुठेतरी कमी पडलेले आहेत. पटापट विकेट्स गेलेले आहेत. ज्या फलंदाजांनी स्वतःला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अजूनही त्यांना दिशा सापडत नाहीये, सूर सापडत नाहीये फलंदाजीचा. परिणामी प्रत्येक षटकामागे मोठ्या फरकाने त्यांना माघारी एक मोठी धावसंख्या मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी सांभाळण्यासाठी पंकजचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि सांघिक 4थं षटक. पाहूया. पहिल्या षटकातील निरीक्षण केलं पंकजचं, तर 2 फटके मात्र पंकजला. जोरदार प्रहार करण्याच्या तर पुन्हा एकदा या ठिकाणी वामन भेटवते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या होत्या पंकजला, मात्र 1 विकेट घेण्यामध्ये यश मिळालं होतं. पाहूया दुसरं षटक आहे पंकज सम. पहिला एक चांगला चेंडू टाकला तो पंकजनं
पुन्हा एकदा वामन तयार, मारा करतोय तो पंकज. कट करण्याचा प्रयत्न केलेला, आउट नाही. पंच काही सूचना करताना दिसत आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पंकजची या ठिकाणी. पंकज एक मोठं लक्ष अधिकाधिक सोपं करताना दिसत आहेत ते शिवनेर संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळत नाही. परंतु पंचांचा इशारा, वाईटचा एक दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 29. 6 बाद 29 धावा शीळ संघाच्या. अजूनही चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा मारा करतोय पंकज, सामना करतील वामन. लेग साईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतोय अतिशय चपळाईनं आणि केवळ एक धाव मिळते ती शीळ संघाला. धावसंख्या होते 30. आमचे स्कोरर मित्र हरीश जिफेरे अतिशय तत्परतेने या ठिकाणी रिपोर्टिंग करताना, त्यामुळे समालोचक या नात्याने आम्हाला समालोचन करताना सुद्धा तितकंसं सोपं पडतंय. संथ गतीने चाललेला हा सामना, परंतु काही षटकांमध्ये हा सामना या ठिकाणी आटोक्यात येतो की काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु वामन आणि उल्हास या ठिकाणी अजूनही क्रीजवर, परंतु हवे तसे फटके मात्र पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षक धावतायत. अडवण्याचा सुंदर प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धावा मिळत आहेत मात्र या चेंडूवर. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 32. मोठ्या ताकदीचे दोन्ही फलंदाज अजूनही क्रीजवर आहेत, परंतु गोलंदाज त्यांना कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीयेत, वाव देत नाहीयेत. बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क होत नाहीये, अचूक टप्पा सापडत नाहीये. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय पंकजकडनं. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 33. पंकज काहीसं दिशाहीन चेंडू फेकण्यामध्ये जरा जास्तच वेळ घालवत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 2 वाईड टाकलेल्या आहेत त्याने. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, 1 धाव मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजीची सोबत मिळते ती शिवनेर संघाला, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतो प्रत्येक गोलंदाजाकडनं आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते प्रत्येक फिल्डरचं. कुठल्याही प्रकारची चेंडू अडवण्यामध्ये, झेल घेण्यामध्ये चूक करत नाहीत ते शिवनेर संघाचे फिल्डर्स. परिणाम होतोय, त्यांची आगेकूच वाटचाल होते ती विजयाकडे. अजूनही चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, पाहूया. मारा करतोय तो पंकज, सामना करतील ते वामन. कट केलेला चेंडू 38 मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला परंतु 1 धाव मिळते. पंकज सॉरी गमवाव्या लागलेल्या आहेत. अजून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू त्यांना मारायचे आहेत आणि 24 चेंडूंमध्ये अजून खूप मोठा पल्ला मात्र त्यांना गाठावा लागणार आहे. अतिशय स्पीडने खेळावं लागणार आहे या ठिकाणी वामन आणि उल्हास यांना.
प्रत्येक षटकामध्ये किमान 4 मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा ठेवावी लागेल, तेव्हा कुठे हे अपेक्षित टार्गेटच्या जवळपास ते पोचू शकतात असं या ठिकाणी गांभीर्यानं म्हणावं लागेल. मला वाटते वामन आणि उल्हास निश्चित तो बदल आता फलंदाजीमध्ये करतील. किमान 2 षटकं आत्तापर्यंत ते क्रीजवर टिकून आहेत. 12 ते 13 चेंडूंचा अनुभव ह्या क्रीजचा आहे. निश्चितच मोठ्या फरकानं जर त्यांना बदल करायला जमला तर निश्चितच अजूनही आशा पल्लवीत असतील त्या शीळ संघाच्या. परंतु तेवढ्याच ताकदीचे अचूक टप्प्याचे गोलंदाज शिवनेर संघामध्ये आत्तापर्यंत त्यांचा प्रत्येक गोलंदाज अचूक मारा करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. 4 षटकांमध्ये ज्या पद्धतीने त्यांना खेळ अपेक्षित होता त्याही पेक्षा चांगला खेळ त्यांना या ठिकाणी दाखवता आलेला आहे. आणि पुढील षटक घेऊन येतोय अरविंद. मला वाटतं अरविंदचं हे वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक 5वं षटक. सामना करतील ते वामन. बॅटिंग पॉवर पण घेतलाय. घेतला का नाही वाटतं. मला वाटतंय या 5व्या षटकासाठी शीळ संघानं बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. P2 दुसरा पॉवर प्ले आहे. बघूया वामन आणि उल्हास बांगर या पॉवर प्लेचा हवा तेवढा फायदा उचलण्यामध्ये यशस्वी होत आहेत की नाही, कारण 30 मध्ये जास्तीत जास्त फिल्डर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. केवळ आणि केवळ त्यांना चेंडू फेकायचा आहे तो 30 बाहेर. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. उल्हास बांगर आणि वामन मारा करतायत ते अरविंद. सामना करतील ते वामन. पुढील चेंडू या ठिकाणी वामन यांच्या हालचालींकडे पाहता मला वाटतंय केवळ आणि केवळ ते कट करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू त्यांच्या संपर्कात येत नाहीये. अचूक टप्पा त्यांना सापडत नाहीये. अजूनही बॅटिंगचा सूर सापडलेला नाहीये तो वामन यांना. ज्या पद्धतीने त्यांच्या मनाची चलबिचल होते निश्चितच आत्मविश्वास दुणावून जातोय तो गोलंदाजाचा. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या अगोदरचा. धावसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा अरविंद. सामना करतोय वामन. जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये बीट होत आहेत ते वामन. कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये त्यांना आणि शिवनेर संघाकडनं कुठलीही मिस्टेक होत नाहीये. गोलंदाज आपापल्या परीने गोलंदाजी करतात. यष्टीरक्षण उत्तम यष्टीरक्षण म्हणावं लागेल. फिल्डर सुद्धा त्यांना सोबत करतायत ना. झेल सोडतायत ना चेंडू सोडत आहेत. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू स्लिपच्या दिशेनं मिसफेड होताना दिसते. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत या ठिकाणी. 2 धावेने धाव फलकावर धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या होते 37. खेळ मात्र खूप संथ गतीने. कदाचित हा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहील, परंतु धावा मात्र तेवढ्या वेगाने दिसणार नाहीत. पुन्हा एकदा प्रहार टाकण्याच्या नादात यष्टीरक्षण मात्र मिसफील्ड होते या ठिकाणी आणि चौकार. डीजे सॉरी रुपेश आणि चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं आहे फिल्डरला. 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा या ठिकाणी हव्या त्या चपळाईने पाहायला मिळत नाही. दोन्ही फलंदाज हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. मोठ्या अपेक्षा आहेत क्रिकेटप्रेमींना त्यांच्याकडनं आणि हवी तेवढी चपळाई धावा मिळवण्यामध्ये दोघांमध्ये मिळत नाही. निश्चितच मोठ्या फटकांचा या ठिकाणी प्रयत्न असेल. पुन्हा एकदा मारा करतो रुपेश आणि वामन एकदा चेंडू धुडकावून दिलेला आहे तो मैदानाबाहेर आणि निर्वातपणे खणखणीत षटकार. डीजे
आईचं नाव घेत षटक संपलेला आहे. षटक संपलेलं आहे. पहिलं सांगा 1-0. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर 4 धावा, पाचव्या चेंडूवर 2 धावा आणि शेवटचा हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पाचव्या षटकाच्या समाप्तीनंतर शील संघाची धावसंख्या होते 6 बाद 49. 3 षटकांचा चेंडू शिल्लक आहे अजून आणि 50 आणि 14 64 18 चेंडूमध्ये 65 धावा जमा कराव्या लागतील त्या शीळ संघाला. अतिशय स्फोटक फलंदाजी करावी लागणार या ठिकाणी. आक्रमक व्हावं लागणार आहे उल्हास बांगर आणि वामन यांना. परंतु जी संधी देत नाहीयेत ते शिवनेर संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा श्याम फरडे स्वतः चेंडू हातामध्ये घेत आहेत. एक चांगला कॉन्फिडन्स लेवल त्यांची वाढलेली मिळते या ठिकाणी. त्यांच्या पहिल्या षटकामध्ये मात्र 3 विकेट म्हणजे पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर हॅट्रिक, पुन्हा 2 धावा, पुन्हा चौकार. एक चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता तो श्याम फरडे यांचा. पुन्हा एकदा सामना करतायत ते उल्हास बांगर, मारा करतायत श्याम फरडे आणि सामना करतायत ते उल्हास बांगर. दिशाहीन चेंडू म्हणावं लागेल या ठिकाणी आणि पाहूया पंचांचा इशारा नो चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 50. या ठिकाणी शीळ संघाचा अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळतंय, फलकावर अंकित होत आहे. परंतु त्यांचं मुख्य लक्ष मात्र आता कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ते 3 षटकांमध्ये 64 धावा कुटाव्या लागतील. अतिशय जलद गतीनं मोठे स्ट्रोक मात्र या ठिकाणी द्यावे लागतील. पुन्हा एकदा उल्हास बांगर आणि चेंडू फेकतायत ते आकाशाकडे. खाली क्षेत्ररक्षक तयार आणि मोठी चूक करतायत. झेल सुटतोय. उल्हास बांगर सारखी एक विकेट त्यांना पुन्हा एकदा त्यांना जीवदान द्यावं लागतंय. मोठी चूक म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची. झेलबाद होण्यापासून जीवदान मिळतंय ते उल्हास बांगर यांना आणि 2 धावा मिळत आहेत. परिणामी 2 धावा मिळत आहेत. धावा वाढत आहेत. धावा होत आहेत 52. ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी समालोचक या नात्याने शिवनेर संघाच्या फिल्डरांचे कौतुक करतो, परंतु काहीतरी चुका करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा चकमा खाल्लेला आहे उल्हास बांगर यांना. चेंडूला समजू शकले नाहीत, कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटशी संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली. निश्चितच या अगोदरच्या चेंडूवर एक चांगलं जीवदान मिळालेलं आहे उल्हास बांगर यांना. आपल्या सांघिक कामगिरीसाठी ते त्याचा फायदा करून घेतात की नाही ते पाहायला मिळेल. लेग साईडच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, वाईडसाठी अपील मागतायत परंतु कुठल्याही प्रकारची दाद मिळत नाही त्यांना पंचांकडनं. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. लेगच्या स्टंपावरनं जाताना चेंडू पंचांच्या दृष्टीने एक चांगला निर्णय या ठिकाणी, चांगला इशारा. पुन्हा एकदा तयार आहेत उल्हास बांगर. मारा करतायत श्याम फरडे. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. मिसफिल्ड होते. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या फिल्डरकडनं, कारण आत्तापर्यंत मला वाटते दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा त्यांच्याकडनं ही मिसफिल्ड होते. निश्चितच 2 धावा मिळत आहेत पण तो हवा तेवढा फायदा घेता येणार नाही तो शीळ संघाला. कदाचित शिवनेर संघाचे फिल्डर्स एक सोपं आव्हान म्हणून सुस्तावलेले आहेत की काय असं व्हायला नको. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणतोय आपण. पुन्हा एकदा श्याम फरडे मारा करतायत. सामना करतील ते उल्हास बांगर. लेग साईडच्या दिशेने टोलावण्याचा केलेला प्रयत्न, वाईडची दाद मागतायत परंतु पंच मात्र तथास्तु. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल तो श्याम फरडे याच्या. 54 धावा. श्याम फरडे आत्मविश्वास अतिशय दुणावलेला आहे. लेगिनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत आणि परिणाम रूपांतर होत आहे त्याचं चौकारामध्ये. डीजे
या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 6 बाद 58 आणि 2 षटकांचा खेळ बाकी, 12 चेंडूंचा खेळ बाकी अजून. आणि अजून खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी जमा करायची ती शिळ संघाला. 58 धावा, 40 आणि 14 54 56, 12 चेंडूंमध्ये 56 धावा. अतिशय खडतर आव्हान शिळ संघासमोर. प्रति षटकामध्ये 28 धावा जमा कराव्या लागतील. कट झालेला चेंडू मिसफील्ड होते आणि 1 धाव मिळते शिळ संघाला. पुन्हा एकदा अरविंद, गोलंदाजी सांभाळण्यासाठी अरविंद. मोठे स्ट्रोक मात्र या ठिकाणी अपेक्षित आहेत. ज्या जोशानं, ज्या त्वेषानं खेळायला हवं, फलंदाज मात्र कुठेतरी कमी पडतायत. पुन्हा एकदा मारा करतो अरविंद आणि स्लिपच्या दिशेनं निर्वातपणे चौकार. डीजे अजूनही 20 ते 23 धावा कुठनं अपेक्षित आहे. मारा करतात उल्हास बांगर आणि निर्विवादपणे या ठिकाणी किती प्रयत्न केला तरी चौकार जाण्यापासून रोखू शकत नाहीयेत आणि सलग दुसरा चौकार मिळतोय. डीजे मिळायला हवा होता तो दोन्ही फलंदाजांकडनं, वामन आणि उल्हास यांच्याकडनं. 67 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा मिळवण्यात यश आलेलं आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ ह्या षटकातील शिल्लक आहे. अजून किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहेत या षटकामध्ये. पाहूया, मारा करतोय अरविंद आणि सामना करतील उल्हास बांगर. पाठीमागे टोलावण्याचा चेंडू प्रयत्न केलेला, स्लिपच्या हातामध्ये चेंडू आरामात विसावू शकत होता परंतु मिसफील्ड होते. परिणाम स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. जीवदान मिळतोय पुन्हा एकदा उल्हास बांगर यांना. आतापर्यंत 49 धावांची पार्टनरशिप झालेली आहे वामन आणि उल्हास बांगर यांची. पार्टनरशिप जरी चांगली म्हणायला हरकत नाही परंतु त्यांना तो फायदा मिळणार नाही संघाला विजयाकडे नेण्यासाठी. पुन्हा एकदा वामन तयार आहेत. मारा करतील ते अरविंद. आडवे तिडवे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी उल्हास बांगर. लेग साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू मात्र बॅटच्या हवेच्या टप्प्यामध्ये येत नाही. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 69. 50 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी पूर्ण होते वामन आणि उल्हास बांगर यांची. या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंमध्ये, 1 चेंडूमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा आहे. तेव्हा कुठे ते इनिंगमध्ये राहणार आहेत, सामन्यामध्ये राहणार आहेत, टुर्नामेंट्समध्ये राहणार आहे. शिळसंघ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. कार्पेट शॉट म्हणावं लागेल या ठिकाणी. 1च धाव मिळते. अपेक्षेप्रमाणे खेळ दाखवू शकले नाहीत या षटकामध्ये आणि 70 धावा जरी पूर्ण होत असतील तरी या षटकामध्ये 2 चौकारांच्या सहाय्यानं धावा ज्या मिळालेल्या आहेत त्या 8 आणि 4 12 धावा मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे उल्हास आणि वामनला. विजय होईल तो ना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरणार आहे त्याची पुढील सामना असेल
टायगर स्पोर्ट्स असनोली संघाच्या विरोधामध्ये लगेचच दुसरा सामना खेळावा लागणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला शेवटचा षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 70 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 30 आणि 14 44 धावा. त्या एकट्या सोपाने फुटल्यात 20 बॉलात. 6 चेंडूंमध्ये 44 धावा. अतिशय खडतर अवघड आव्हान शीळ संघासमोर. मला वाटतंय 6 चेंडूमध्ये सलग 6 षटक जरी मारले तरी हे आव्हान ते पूर्ण करू शकत नाहीत, टार्गेट पूर्ण होऊ शकत नाही. परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे कदाचित गोलंदाजांकडनं मिस्टेक जर झाल्या तर त्याचा फायदा शीळ संघाला होऊ शकतोय. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलेला आहे, चांगला थ्रो मानावला गेल्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 72. उल्हास बांगर या ठिकाणी वैयक्तिक 32 धावांवर खेळत आहेत आणि वामन खेळतायत 19 धावांवर. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल, परंतु पार्टनरशिपचा फायदा होणार नाही तो सांघिक खेळीसाठी. लेग साईडच्या दिशेने टोलवलेला प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. कुठेतरी मीटिंग मिस होताना दिसते आणि परिणामी हवा तो फटका पाहायला मिळत नाही. 1 धाव मिळते, धावसंख्या हलते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 73. आमचे स्कोरर मित्र हरेश भेरे यांचं कौतुक करावं लागेल. ते 2 गोष्टीसाठी अतिशय उत्तम रीतीने ते स्कोर मेंटेन करतायत. त्यानंतर परवा दिवशीची जी खेळी पाहायला मिळाली, 27 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी, आवर्जून या ठिकाणी तिचा उल्लेख करावा लागेल. कारण ज्या सिच्युएशनमध्ये ते खेळायला आले आणि आपल्या संघाला त्यांनी तो विजय मिळवून दिला, एक सांघिक कामगिरी, वैयक्तिक कामगिरी कौतुकास्पद होती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वामन यांच्या बॅटमधनं मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल होतो की काय अडवण्याचा प्रयत्न केला आणि चौकार. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. 77 धावा आणि मला वाटतंय शीळ संघ या ठिकाणी पराभूत होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अशक्य असं टार्गेट ते पार करू शकत नाही, ते पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी शिवनेर संघ विजयी होत आहे, झाला आहे असं भाकीत करायला या ठिकाणी हरकत नाही. कारण 2 चेंडूंमध्ये अपेक्षित धावा पूर्ण होणं कठीण आहे. सेकंड चेंडू मारा करतोय तो वामन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ती सोपांची. शेवटचा चेंडू शिल्लक. एक औपचारिकता शिल्लक राहिली ती सामन्यामधील, इनिंग मधील. वामन शेवटपर्यंत चेंडू समजू शकले नाहीत आणि या ठिकाणी शिवनेर संघाचा एक मोठ्या फरकानं विजय या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅप्टन बोलवा विजय संघाचा. किमान पुढील सामना होतोय. हस्तांदोलन करून जायचंय शीळ संघचे फिल्डर्स आणि शिवनेर संघाचे फिल्डर्स. पर क्लिक आपण कीजिए क्रिकेटचा टेनिस सन्मान क्रिकेट के करायचा लेटेस्ट आहे. वीडियो सबसे पहले आपापसातील देखने जे के लिए सहकार्य आहे ते या ठिकाणी मैदानामध्ये हमारे चैनल दाखवायचं टेनिस आहे. क्रिकेट .in को हस्तांदोलन करून सब्सक्राइब करें जायचं. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस एक क्रिकेट के महत्वपूर्ण लेटेस्ट नियमावलीमधील वीडियो हा सबसे सुद्धा पहले एक देखने नियम के आहे लिए की मैदान सोडत असताना हमारे चैनल आपण टेनिस क्रिकेट विपक्ष .in संघाशी को सब्सक्राइब करें और हस्तांदोलन बेल आइकॉन करायचं पर आहे. क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के कारण लेटेस्ट क्रिकेट हा वीडियो सभ्य सबसे पहले माणसांचा देखने खेळ के लिए असं म्हटलं जात आहे आणि हमारे ती चैनल सभ्यता टेनिस आपण क्रिकेट मैदानामध्ये .in को दाखवायची. सब्सक्राइब करें पुढील सामना और बेल होतोय आइकॉन पर क्लिक तो कीजिए टेनिस क्रिकेट के शिवनेरी लेटेस्ट वीडियो सबसे वर्सेस पहले देखने के लिए असनोली. हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को या ठिकाणी सब्सक्राइब करें मॅन ऑफ दी और मॅच बेल चा आइकॉन पर मानकरी क्लिक ठरतोय. कीजिए काही टेनिस क्रिकेट क्षणामध्ये के आपल्याला तो लेटेस्ट मानकरी. वीडियो सबसे पहले देखने के या लिए ठिकाणी हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और 20 बेल आइकॉन पर चेंडूंमध्ये क्लिक कीजिए 44 टेनिस धावा क्रिकेट के कुठल्या लेटेस्ट होत्या. वीडियो सोपानं सबसे पहले देखने के लिए गोलंदाजीचं सुद्धा एक चांगलं हमारे प्रदर्शन चैनल टेनिस शेवटच्या क्रिकेट षटकामध्ये .in को पाहायला सब्सक्राइब मिळालं करें आणि या और बेल सामन्यातील आइकॉन मॅन ऑफ पर दी क्लिक मॅचचा कीजिए मानकरी टेनिस ठरतोय क्रिकेट के सोपान. लेटेस्ट वीडियो सोपानला या सबसे ठिकाणी पहले टॉस देखने के मध्ये लिए